9 ऑगस्ट रोजी आर्जिकर रुग्णालय आणि कॉलेज अँड रुग्णालय कलकत्ता येथे घडलेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी अशीच होती. आपल्यासोबतच आपल्या एका महिला भगिनी डॉक्टरसोबत जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय होता. कोलकाता सरकारतर्फे जो ह्या प्रकाराला दाबण्याचा जो प्रयत्न केला आहे जातो आहे त्याचा देखील आम्ही तीव्र निषेध करतो. आज एक महिला डॉक्टर म्हणून आणि आई म्हणून आमच्या सर्व महिलांच्या मनात ही एकच भावना आहे की आरोपीला लवकरात लवकर अत्यंत कठोर अशी आरोपीवरती कारवाई केली जावी आणि ह्याच्या पुढे देखील असं कृत्य कुठलाही नराधम करायला त्याला धजावणार नाही असा कायदा आपल्या सरकारने तयार करावा. आणि आमच्या लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनतर्फे देखील आम्ही काळी फीत बांधून ह्या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करतो. कलकत्ता इथे काही दिवसांपूर्वी झालेल्या एका स्त्री डॉक्टरवर जो काय रेप होऊन प्रकरण दाबण्यात आलं की नंतर दाखवण्यात आलं सुसाईड करण्यात आली, हा एकदम चुकीचा घृणास्पद मॅटर आहे आणि त्याला सरकार दाबत आहे. आजच्या युगात जर स्त्रीला ह्या प्रकारे प्रोटेक्शन असेल तर फार चुकीचे आहे, ते पण एक डॉक्टर म्हणून. उद्या आम्ही पेशंटवर ट्रीटमेंट करायची की नाही इथूनच प्रश्न तयार होतो. त्यात सरकारच्या विविध स्कीम आलेल्या आहे, विविध प्रकारे लोकांना पे केलं जातं. त्यामुळे आधीच डॉक्टर हा नाराज असून त्यात जर अशा घृणास्पद हे होत असेल तर आम्हाला पुढे प्रॅक्टिस करायची की नाही हाच प्रश्न उद्भवतो. आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे, जसं की डॉक्टर की असो, राजकीय असो, शैक्षणिकदृष्ट्या असो. NDAमध्ये आजकाल कारगिलमध्ये सुद्धा आपल्या महिला आहेत आणि जर ह्या प्रकारे त्यांना वागणूक मिळून प्रकरणं दाबण्यात येत असेल तर महिलांनी पुढे जावं की नाही यावर सरकारने खूप गंभीरपणे ॲक्शन घेण्यात यावी. ह्या आरोपीला कठोरात कठोर म्हणण्यापेक्षा डायरेक्ट फाशीचीच शिक्षा सुनावण्यात यावं हीच माझी एक महिला म्हणून विनंती असेल.